सांगली जिल्ह्यात पहिला पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू. 4,80,00,000चा टंचाई आराखडा तयार. सांगली आटपाडी तालुक्यातील पिंपरी खुर्द येथे या उन्हाळ्यात जिल्ह्यातील पहिला पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्यात आलेला आहे. तसेच 7 विहिरी आणि कूपनलिकांद्वारे खानापूर आणि शिराळा तालुक्यातील 5 गावांना पाणीपुरवठा केला जातो आहे. भविष्यात टंचाई आणखी तीव्र होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने 4,80,00,000 रुपयांचा टंचाई आराखडा तयार करून त्याला मंजुरी दिली आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय येवले यांनी म्हटलं आहे की जिल्ह्यात पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यात एकूण 66 टँकर तसेच 126 विहिरींचे अधिग्रहण, 9 विंधन विहिरी घेण्यात येणार आहेत. तसेच या उपाययोजनांसाठी सुमारे 4,80,48,000 रुपयांचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 टँकर 7 विहिरी कूपनलिकेद्वारे पाणीपुरवठा केला जातो आहे. ग्रामीण भागात नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी मागणीनुसार आणि आवश्यकतेनुसार टँकर सुरू करणे तसेच विहिरींचे अधिग्रहण करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सध्या खानापूर तालुक्यातील रेवणगाव आणि ऐनवाडी येथे प्रत्येकी 2 कूपनलिका अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तसेच शिराळा तालुक्यातील बांबवडे येथे 1 कूपनलिका तर करमाळे येथे 1 कूपनलिका आणि 1 विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे. अशा प्रकारे एकूण 7 कूपनलिका आणि विहिरींचे अधिग्रहण केले आहे. आटपाडी तालुक्यातील पिंपरी खुर्द चव्हाण वस्ती येथे 1 शासकीय टँकर सुरू केला आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी.